दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. विकास कामांसंदर्भात आणि सदिच्छा भेट असल्याची तटकरेंची माहिती. पवारांची राष्ट्रवादी एनडीएच्या वाटेवर असल्याची चर्चा. शरद पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीनंतर पवारांची पटेलांसोबत चर्चा, तर राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया. अमित शहांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा. तर शहांच्या दौऱ्यामध्ये काही गडबड केल्यास करारात जबाब देणार, भाजपच्या धीरज घाटेंचा काँग्रेसला इशारा. सरकारला शिक्षण व्यवस्थेसंदर्भात गांभीर्य नाही. पेपरफुटीवर चर्चा सोडून सत्ताधारी नेहरूंवर बोलतात. मुख्यमंत्री आंदोलक विद्यार्थ्यांना शिव्या घालतात. शिक्षण खात्यात पैशांचा खेळ सुरू आहे, संजय राऊतांचा घणाघात. पुणे विद्यापीठात 3 लाखात बोगस पदवी देण्याचं दुकान थाटलं, रोहित पवारांचा आरोप. तर राज्यपालांकडे आता चौकशीची मागणी. लोकसभेत आज पुन्हा परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा. राहुल गांधी या चर्चेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग उत्तर देणार. नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यामध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही. महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल. सीबीआयचं आरोपपत्र आज विशेष जलद गती न्यायालयासमोर सादर केलं जाणार. मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक. सकाळी 11 वाजता मराठा बांधवांसोबत संवाद साधणार. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याची ही शक्यता. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिने पुढे जाण्याची शक्यता. दुग्ध विकास विभाग आणि सहकार प्राधिकरणाकडून मुदतवाढीसाठी हालचाली. तर आता 3 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपणार. राज्यभरात धुवाधार पाऊस बरसणार. हवामान खात्याकडून 22 जिल्ह्यांना अलर्ट जारी. पुणे घाट आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट. मुंबईतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. तर चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी. चंद्रपूरसह गडचिरोलीमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नागपुरातील शाळा अद्यापही पाण्याखालीच. बेलतरोडी या भागातील शाळा परिसरामध्ये 3 फुटांपर्यंत पाणी. पावसाचं पाणी अजूनही ओसरलं नाही. नागपुरात पुढील आदेशापर्यंत शाळा बंद. गोदावरी नदी आणि दारणा नदीची पाणी पातळी सध्या नियंत्रणात. रामकुंडातील पूर ओसरू लागला. दुतोंड मारुती मंदिर मात्र अजूनही पाण्याखालीच. प्रशासनाकडून नदीकाठच्या परिसरात खबरदारीचं आवाहन. कोयना धरणातील पाणीसाठा 82 टीएमसी पार. नदीपात्रात विसर्ग सुरू. कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाला भेगा. नागोठणेमधील बंद उड्डाणपुलाची तज्ज्ञांकडून पाहणी. अहवालानंतर आता पुलाच्या दुरुस्ती संदर्भात निर्णय घेणार. धारावी पुनर्विकासासाठी 871 झाडांची कत्तल होणार. 25 हेरिटेज वृक्षांचाही यात समावेश. वृक्ष प्राधिकरण समितीकडून मात्र प्रस्तावाला मंजुरी. 822 झाडांचं पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची माहिती. 1 ऑगस्टपासून साखर व्यापाऱ्यांवर नवीन निर्बंध लागू. तर साखरेचा साठा 30 दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवता येणार नाही. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. पौर्णिमेनिमित्त देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांची तुडुंब गर्दी. अक्कलकोटपासून उज्जैनपर्यंत अनेक ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. गुरुचरणी भक्तीचा महापूर. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट. गुलवीरनं रचला इतिहास. हरजिंदरनं सुद्धा उंचावला तिरंगा. 6व्या दिवसाअखेर भारताच्या खात्यात एकूण 12 मेडल्सची भर. सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग. अमित शहा यांच्या भेटीनंतर तटकरेंकडून मोदींची भेट. विकास कामांसंदर्भात सदिच्छा भेट असल्याची तटकरेंची प्रतिक्रिया. पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची गेल्या आठवड्यात भेट घेतल्याचं समोर. तर राष्ट्रवादीच्या भेटीसाठी एनडीएमध्ये जाण्याच्या हालचाली. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही. विलिनीकरणासंदर्भातील प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध, तर अमित शहांच्या विरोधात काँग्रेस पुण्यामध्ये आंदोलन करणार। काँग्रेसच्या आंदोलनाला अद्याप पुणे पोलिसांची परवानगी नाही, तर शहांच्या दौऱ्यात काही गडबड झाल्यास करारात जबाब देणार। भाजपच्या धीरज घाटेंचा काँग्रेसला इशारा। लोकसभेत आज देखील परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा। राहुल गांधी या चर्चेमध्ये सहभागी होणार। दुपारी 12 वाजल्यापासून विधेयकावर चर्चा होणार। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग दुपारी 2 वाजता उत्तर देणार। प्रियंका गांधी यांनी सरकारला उत्तर दिलं। आज राहुल गांधी बोलणार। सरकारला शिक्षण व्यवस्थेसंदर्भात गांभीर्य नाही। नीट पेपरफुटी प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यामध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही। महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश। तर विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर सीजेपीचा आक्षेप। सरकारला एफआयआरवर कार्यवाहीसाठी आणि तपास करण्यासाठी कोर्टानं परवानगी दिली हे अत्यंत गंभीर। सौरव दास यांची या प्रकरणावर प्रतिक्रिया। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा। पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिल्यास पुन्हा आंदोलन करू। विद्यार्थ्यांना जेलमधून सोडा, गुन्हे मागे घ्या, अभिजित दिपकेंची मागणी। केंद्रीय गृहसचिव आयबी प्रमुख आणि गृहमंत्री अमित शहांची बैठक। आंदोलकांवरील एफआयआर तपास सुरू ठेवण्यास कोर्टानं सांगितल्यानंतर या बैठकीला अधिक महत्त्व। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून 13 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल। राऊस अव्हेन्यू कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल, तर आज विशेष जलदगती न्यायालयासमोर हे आरोपपत्र सादर केलं जाणार। अन्न आणि औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डेची 6 तास चौकशी। पेपरफुटीमध्ये 5 ते 50 लाखांपर्यंतचा व्यवहार झाल्याचा आरोप। दोषींवर कठोर कारवाई करण्याची ऋषिकेश गांगुर्डेची मागणी। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटीमध्ये पुणे महापौर कार्यालयाचं कनेक्शन काय? युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचा हा सवाल। इंस्टाग्रामसह प्रमुख समाज माध्यम कंपन्यांना नोटिसा, तर सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या नियमनाच्या मुद्द्यावरून नोटीस दिल्याची माहिती आणि तंत्रज्ञान तसंच दळणवळण विषयक स्थायी समितीची नोटीस। कंपन्यांच्या प्रतिनिधींना 3 ऑगस्टला हजर राहण्याचे समन्स। तर पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल होत असल्यामुळे या ठिकाणी हटवल्यामुळे कारवाई होत असल्याची ही चर्चा। अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंची आज मराठा बांधवांसोबत बैठक। जरांगेंकडून राज्यभरातील मराठा बांधवांना बैठकीचे निमंत्रण, तर बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याची शक्यता। गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिने पुढे जाण्याची शक्यता। दुग्ध विकास विभाग आणि सहकारी प्राधिकरणाकडून सुप्रीम कोर्टात आता मुदत वाढीसाठी हालचाली सुरू। सुप्रीम कोर्टानं दिलेली मुदत 3 ऑगस्टला संपणार। निवडणूक 3 महिन्यात घेण्याचे सुप्रीम कोर्टानं दिले होते आदेश। तर ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचं मॉडेल संपूर्ण राज्यात राबवलं जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ होणार। मुंबईमध्ये मंत्री लोढांनी अभियान सुरू केलं होतं। उद्या वरळी डोममध्ये राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ। तर पुणे पालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात काँग्रेसचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना पत्र। माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचं मोहन भागवतांना पत्र। पालिकेच्या घनकचरा विभागाच्या निविदेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीड विशेष मकोका न्यायालय। सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग। अमित शहा यांच्या भेटीनंतर तटकरेंकडून मोदींची भेट। विकास कामांसंदर्भात सदिच्छा भेट असल्याची तटकरेंची प्रतिक्रिया। पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची गेल्या आठवड्यात भेट घेतल्याचं समोर, तर राष्ट्रवादीच्या भेटीसाठी एनडीएमध्ये जाण्याच्या हालचाली। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही। विलिनीकरणासंदर्भातील प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध, तर अमित शहांच्या विरोधात काँग्रेस पुण्यामध्ये आंदोलन करणार। काँग्रेसच्या आंदोलनाला अद्याप पुणे पोलिसांची परवानगी नाही, तर शहांच्या दौऱ्यात काही गडबड झाल्यास करारात जबाब देणार। भाजपच्या धीरज घाटेंचा काँग्रेसला इशारा। लोकसभेत आज देखील परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा। राहुल गांधी या चर्चेमध्ये सहभागी होणार। दुपारी 12 वाजल्यापासून विधेयकावर चर्चा होणार। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग दुपारी 2 वाजता उत्तर देणार। प्रियंका गांधी यांनी सरकारला उत्तर दिलं। आज राहुल गांधी बोलणार। सरकारला शिक्षण व्यवस्थेसंदर्भात गांभीर्य नाही। नीट पेपरफुटी प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा।
नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यामध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही. महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश. तर विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर सीजेपीचा आक्षेप. सरकारला एफआयआरवर कार्यवाहीसाठी आणि तपास करण्यासाठी कोर्टानं परवानगी दिली ही अत्यंत गंभीर. सौरव दास यांची या प्रकरणावर प्रतिक्रिया. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा. पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिल्यास पुन्हा आंदोलन करू. विद्यार्थ्यांना जेलमधून सोडा, गुन्हे मागे घ्या, अभिजित दिपकेंची मागणी. केंद्रीय गृहसचिव आयबी प्रमुख आणि गृहमंत्री अमित शहांची बैठक. आंदोलकांवरील एफआयआर तपास सुरू ठेवण्यास कोर्टानं सांगितल्यानंतर या बैठकीला अधिक महत्त्व. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून 13 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल. राऊस अव्हेन्यू कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल. तर आज विशेष जलदगती न्यायालयासमोर हे आरोपपत्र सादर केलं जाणार. अन्न आणि औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डेची 6 तास चौकशी. पेपरफुटीमध्ये 5 ते 50 लाखांपर्यंतचा व्यवहार झाल्याचा आरोप. दोषींवर कठोर कारवाई करण्याची ऋषिकेश गांगुर्डेची मागणी. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटीमध्ये पुणे महापौर कार्यालयाचं कनेक्शन काय? युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचा हा सवाल. इंस्टाग्रामसह प्रमुख समाज माध्यम कंपन्यांना नोटिसा. तर सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या नियमनाच्या मुद्द्यावरून नोटीस दिल्याची माहिती आणि तंत्रज्ञान तसंच दळणवळण विषयक स्थायी समितीची नोटीस. कंपन्यांच्या प्रतिनिधींना 3 ऑगस्टला हजर राहण्याचे समन्स. तर पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल होत असल्यामुळे या ठिकाणी हटवल्यामुळे कारवाई होत असल्याची ही चर्चा. अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंची आज मराठा बांधवांसोबत बैठक. जरांगेंकडून राज्यभरातील मराठा बांधवांना बैठकीचे निमंत्रण. तर बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याची शक्यता. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिने पुढे जाण्याची शक्यता. दुग्ध विकास विभाग आणि सहकारी प्राधिकरणाकडून सुप्रीम कोर्टात आता मुदत वाढीसाठी हालचाली सुरू. सुप्रीम कोर्टानं दिलेली मुदत 3 ऑगस्टला संपणार. निवडणूक 3 महिन्यात घेण्याचे सुप्रीम कोर्टानं दिले होते आदेश. तर ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचं मॉडेल संपूर्ण राज्यात राबवलं जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ होणार. मुंबईमध्ये मंत्री लोढांनी अभियान सुरू केलं होतं. उद्या वरळी डोममध्ये राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ. तर पुणे पालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात काँग्रेसचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना पत्र. माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचं मोहन भागवतांना पत्र. पालिकेच्या घनकचरा विभागाच्या निविदेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीड विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी. 1.5 वर्ष उलटूनही खंडणी हत्येच्या सुनावणीला सुरुवात नाही. पुण्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समिती शिवसेनेच्या ताब्यात. सभापतीपदी अशोक राक्षे यांची बिनविरोध निवड. राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. 22 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट. गोंदिया गडचिरोलीमध्ये पावसाचा आज ऑरेंज अलर्ट जारी. तर जळगाव, पुणे घाट, सातारा घाटमाथ्यावरही ऑरेंज अलर्ट. शिवाय मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट जारी. पावसाचा अलर्ट लक्षात घेऊन नागपूर शहर, हिंगणा, नागपूर ग्रामीण आणि कामठी तालुक्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा हा महत्त्वाचा निर्णय. तर चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी. चंद्रपुरातील शाळा, महाविद्यालय आणि क्लासेसला सुद्धा आज सुट्टी असेल. नाशिकच्या गंगापूर धरणातनं पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवला. गंगापूर धरणातनं 8,160 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिक जिल्ह्यातील 14 ते 15 धरणातनं आजही पाण्याचा विसर्ग कायम असल्याची माहिती. तर नागपुरातील काही शाळांमध्ये अद्याप गुडघाभर पाणी साचलं. बेलतरोडी या भागातील शाळेच्या परिसरात 3 फुटांपर्यंत पाणी. तर काल झालेल्या मुसळधार पावसाचं पाणी अद्यापही ओसरलेलं नाही. राजापूरमध्ये अणुस्कुरा घाटात मध्यरात्री दरड कोसळली. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास ही दरड हटवण्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश. सध्या घाटातनं एकेरी वाहतूक सुरू. वाशिममध्ये नागपूर संभाजीनगर मार्गावरील काटेपूर्णा नदीचा जुना पूल जीर्ण अवस्थेत. पुलावरील डांबरीकरण उखडल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे. नवीन पुलाचं काम संथ गतीनं सुरू असल्यामुळे नागरिकांची तीव्र नाराजी. अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातनं जाणाऱ्या अनेक रस्त्यांची दुरावस्था. व्याघ्र प्रकल्पातनं जाणारे अनेक रस्ते खराब अवस्थेत. दुरुस्तीच्या कामासाठी व्याघ्र प्रकल्प आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं एकमेकांकडे बोट.
वाशिमच्या धनस गावातील आठवडी बाजारामध्ये पावसामुळे चिखल साचल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय। नाशिकच्या दिंडोरी, सुरगाणा आणि पेठ परिसरामध्ये 24 तासात दोनदा भूकंपाचे धक्के। नाशिक जिल्ह्यामध्ये भूकंपाच्या धक्क्यांनंतर प्रशासन अलर्ट मोडवर। प्रशासनाकडून पायाभूत सुविधांची सुरक्षितता तपासण्याची सूचना। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी 8,000 झाडं तोडण्यास मंजुरी, तर मुंबई महापालिका वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील। तोडलेल्या झाडांच्या बदल्यात 20,000 झाडांचं पुनर्रोपण केलं जाणार। पुण्याच्या जुन्नरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये 3,266 शेतकरी पात्र शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं। सहकार विभागाकडून हे आवाहन। कृषी कर्जमाफीची दुसरी यादी ऑगस्ट महिन्यात येणार। सहकार आयुक्त दीपक तावरेंची माहिती, तर पहिल्या यादीतील वंचित शेतकऱ्यांनी तात्काळ तक्रार करावी। प्रोत्साहन अनुदानासंदर्भातली यादी सुद्धा लवकरच जाहीर होणार। दीपक तावरेंची माहिती। तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीमध्ये 3,444 शेतकऱ्यांचा समावेश। या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएची कारवाई। 30,29,493 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त। तिघांविरोधात 2 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल। वाशिम जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेकडनं 4 चाकी वाहनांच्या चोरीचा उलगडा, तर या प्रकरणी 3 आरोपींना अटक। आरोपींकडनं 5,81,000चा मुद्देमालही जप्त। पिंपरीच्या थेरगावमधील पवार नगर या ठिकाणी गावगुंडांकडून तरुणाला मारहाणीनंतर आरोपींनी मारहाणीचं स्टेटसही ठेवलं। अमरावती पोलिसांकडून नागपुरी गेट या परिसरातील घरफोडीचा पर्दाफाश। चोरीच्या दागिन्यांसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आरोपींकडनं 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। साताऱ्याच्या वाई तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या गोठ्यातनं जनावरं चोरणाऱ्या 3घांनाही भुईंज पोलिसांकडून अटक। जनावरं चोरून दुसऱ्या जिल्ह्यातील गुरांच्या बाजारामध्ये विकल्याच्या आरोपींची कबुली।